आई माझ्यानं ना दूधच सांडलं. काय तुला दूध सांडवलं का हो? नीट काम करता नाही येत का? थोडस दूधच तर सांडलं, त्याच्यासाठी एवढं मारा लागते काय? एवढी मोठी झाली तरी तिला चांगलं काम करता येत नाही. नेहा दीदी चल ना खेळायला. नेहा दीदीला मारलं. जाय तिकडे, मी नाही तुमच्या सोबत खेळायला. काऊन काय झालं म्हणे? काऊन रडून राहिली तू? हो मालू मावशी, बस इथं थोडीशी. बस ना. माईकून थोडस काय दूध सांडलं तर आईनं एवढं मारलं मला. तुझी मैत्रीण आहे ना, ते तिला समजून सांग थोडीशी. झालं मग? मारलं तर मारलं. आई होय ते रागवती असते न मारती असते. अशी कोणती चूक केली होती मी? एक गिलास फक्त दूधच तर सांडवलं होतं. मले मारलं, मला त्याचं काहीच नाही वाटलं, पण माझ्या मैत्रिणी समोर मला बोलली, मला मारलं बी, त्याचं मला वाईट वाटलं. जाऊ दे ना बाई, आईले कामाचं टेन्शन असन आणि त्याच्यात तुया दूध सांडवलं. माय मालूबाई होय काय व? अहो बाई, त्या मालूबाईले पाणी ने ना बाई, किती वेळची आली ती बाई बसली आहे. जाय. हो आजी मी नेते. काव तुला दिसत नाही का एवढे अंगावर पाणी सांडून दिलं? हा, हे संस्कार दिले का तुझ्या आजीला? देऊ का एक झापड ठेवून? नाही, आजी चुकून लागली होती, तिथं गोटा होता, ठेच लागली आजी. मी जाणून बुजून नाही गेला. सॉरी. जाय पै इथून, दुसरं पाणी आण माझ्यासाठी. नाही दिन एक झापड ठेवून. हो आणते. का भाजी, तिची गलती तर नव्हती, मग तू विनाकारण तिला कशाला रागवत आहे? मला तर मोठी ज्ञान सांगत होती की तुझ्या रागात बोलली असं. नंतू आजच्या काळात ज्ञान देत फिरत असणाऱ्या व्यक्तींची हीच परिस्थिती आहे. ते सगळ्यांना ज्ञान वाटत ते फिरत असतात, पण स्वतःची वेळ येते ना तेव्हा विसरून जातात. no.